Dear 12th standard students, we welcome you all. Myself, Mrs. Nemade SS and Mr. Khairnar RR from GE Society's Bitco College Nasik Road have made this presentation. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण केमिस्ट्री विषयातील 10वा लेसन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीच्या 3 मेजर ब्रांचेस आहेत: ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक व फिजिकल. 1 ते 6 लेसन्स हे फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत. 7 ते 9 लेसन्स हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहेत. 10 ते 13 लेसन्स हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहेत. तर 14 ते 16 हे लेसन्स केमिस्ट्रीची अजून एक नवीन ब्रांच आहे, अप्लाइड केमिस्ट्री, त्याच्याशी रिलेटेड आहेत. तर मग चला विद्यार्थ्यांनो, आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा लेसन नंबर 10 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज शिकणार आहोत. तुम्ही या व्हिडिओसोबत तुमचे HSC बोर्ड केमिस्ट्रीचे टेक्स्टबुक पण रेफर करू शकतात. लेसन नंबर 10 halogen derivatives. Students, in this lesson we are going to see the subtopics. Number 1, introduction of alkyl halides. 2, classification of halogen derivatives. 3, methods of preparation of alkyl halide. 4, physical properties of alkyl halides. 5, optical isomerism. 6, chemical properties. 7, SN mechanism. 8, elimination reaction. 9, reactions of haloarine. And 10th, uses. Students, in our first lecture, we are going to study number 1, introduction, number 2, classification of halogen derivatives, and third, nomenclature of halogen derivatives. Let us start with introduction. विद्यार्थ्यांनो, ऑर्गॅनिक कंपाऊंडची पॅरेंट फॅमिली ही ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. तसेच सर्वांना हॅलोजन म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन आणि आयोडीन हे माहितीच आहे. So, what is halogen derivatives of hydrocarbons? Replacement of one or more hydrogen atoms in aliphatic or aromatic hydrocarbon by corresponding number of halogen atom or atoms gives halogen derivatives. Aliphatic किंवा aromatic हायड्रोकार्बनचे एक किंवा जास्त हायड्रोजन ॲटम यांची तेवढ्याच हॅलोजन ॲटम बरोबर अदलाबदल म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. स्टुडंट्स, लेट अस स्टडी क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे क्लासिफिकेशन 2 पद्धतीने करतात. पहिली पद्धत, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. ज्या हायड्रोकार्बन चेनला हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे त्या चेनचे स्केलेटन. आणि दुसरी पद्धत आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स इन द मोलेक्यूल. लेट अस डिस्कस अबाउट द फर्स्ट टाइप ऑफ द क्लासिफिकेशन. इट इज ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन टू विच halogen atom is bonded or attached. They are further classified as. त्यांचं परत क्लासिफिकेशन हे खालील पद्धतीने आहे. नंबर 1, हॅलोअल्केन. 2, हॅलोअल्कीन. 3, हॅलोअल्काईन. 4, हॅलोअरिन. आता हॅलोअल्केन म्हणजे काय, हॅलोअल्कीन म्हणजे काय, हॅलोअल्काईन्स आणि हॅलोअरिन्स म्हणजे काय हे आता आपण बघू. पहिली डेफिनेशन, हॅलोअल्केन, हायड्रोजन ॲटम or atoms of alkane replaced by halogen atom or atoms.
फॉर एक्झाम्पल इथाइल हलाइड CH3CH2X. X may be any halide. येथे अल्केन्सचे एक किंवा अनेक हायड्रोजन ॲटम्स हे हॅलोजन ॲटमने रिप्लेस होतात. नंबर 2 हॅलो अल्किन. Hydrogen atom or atoms of alkene replaced by halogen atom or atoms. येथे अल्किनचे हायड्रोजन ॲटम किंवा ॲटम्स हे हॅलोजन ॲटम किंवा ॲटम्सने रिप्लेस होतात. त्याला म्हणायचं हॅलो अल्किन. फॉर एक्झाम्पल विनिल हलाइड CH2 डबल बॉन्ड CH-X. Third, haloalkyne. Hydrogen atom or atoms of alkyne replaced by halogen atom or atoms. येथे अल्काइनचे हायड्रोजन ॲटम किंवा ॲटम्स हे हॅलोजनच्या ॲटमने रिप्लेस होतात. फॉर एक्झाम्पल CH ट्रिपल बॉन्ड CX haloethine is the example. Fourth, haloarine. In this hydrogen atom of benzene ring is replaced by halogen atom. In this, halogen atom is directly bonded to sp2 hybridized carbon atom of aromatic ring. Here, for example, halobenzene. To the benzene ring, halo group is attached. आता क्लासिफिकेशनची दुसरी पद्धत आपण अभ्यासणार आहोत. सेकंड वे ऑफ क्लासिफिकेशन इज ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. याचेही 4 प्रकार आहेत. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह पहिला प्रकार, सेकंड डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, थर्ड ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज अँड फोर्थ पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. लेट अस सी फर्स्ट टाईप मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. त्याची डेफिनेशन बघूया. कंपाउंड्स इन विच ओनली वन हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय वन हॅलोजन ॲटम इज कॉल्ड मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. ज्या कंपाऊंडमध्ये एकच हॅलोजन ॲटम आहे त्यांना मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणतात. मोनो म्हणजे एक. फॉर एक्झाम्पल C2H5X इथाइल हलाइड. आणि दुसरं एक्झाम्पल आहे हॅलोबेन्झीन. आता सेकंड टाईप बघूया आपण, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. डेफिनेशन, कंपाऊंड इन विच 2 हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय 2 हॅलोजन ॲटम्स इज कॉल्ड डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. म्हणजेच ज्या कंपाऊंडमध्ये 2 हॅलोजन ॲटम्स आहे त्यांना डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणतात. फॉर एक्झाम्पल XCH2-CH2X म्हणजेच 1,2 डायहॅलोइथेन हे एक एक्झाम्पल आहे. आणि बेन्झीन रिंगला 2 हॅलो ग्रुप जोडलेले आहेत. त्याचं नाव आहे 1,2 डायहॅलोबेन्झीन. थर्ड टाईप ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. डेफिनेशन, कंपाऊंड इन विच 3 hydrogen atoms are replaced by 3 halogen atoms is called trihalogen derivatives. For example, 1, 2, 3 trihalopropane. And another example is 1, 2, 3 trihalobenzene. CHCl3 हे नाव तुम्हाला विद्यार्थ्यांना माहितीच असेल, क्लोरोफॉर्म. CHCl3 it is the example of trihalogen derivatives. म्हणजेच ज्या कंपाऊंडमध्ये 3 हॅलोजन ॲटम्स आहे त्यांना ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणतात. चौथा टाईप बघूया, पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. 4 किंवा 4 पेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम्स हॅलोजन ॲटमने रिप्लेस झाले असल्यास त्यास पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणतात. परत एकदा सांगते विद्यार्थ्यांनो, 4 किंवा 4 पेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम हॅलोजन ॲटमने रिप्लेस झाले असल्यास त्यास पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणतात. फॉर एक्झाम्पल
इथे चार्टमध्ये एक्झाम्पल दिलेलं नाही आहे, तुम्हाला सांगते आहे. CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड. Monohalogen derivatives are further classified on the basis of position of halogen atom and type of hybridization of carbon atom to which halogen is attached. म्हणजेच हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनचे हायब्रिडायझेशन वरून क्लासिफिकेशन हे केलेलं आहे. आता मी येथे अजून एक सांगू इच्छिते की मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हलाच अल्काइल हलाइड असे म्हणतात. यापुढे अल्काइल हलाइड असा उल्लेख जेथे जेथे होईल त्याचा अर्थ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज असा आहे. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचे क्लासिफिकेशन या पद्धतीने होते. बघा, नंबर 1, कंपाऊंड इन विच हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू sp3 कार्बन ॲटम. ज्या कंपाऊंडमध्ये हॅलोजन ॲटम sp3 कार्बनला जोडलेला आहे. नंबर 2, कंपाऊंड इन विच हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू sp2 कार्बन ॲटम. ज्या कंपाऊंडमध्ये हॅलोजन ॲटम sp2 कार्बनला जोडलेला आहे. अँड नंबर 3, कंपाऊंड इन विच हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू sp कार्बन ॲटम. असा कंपाऊंड ज्यात हॅलोजन ॲटम हा sp कार्बनला जोडलेला आहे. आता पहिला प्रकार घेऊया क्लासिफिकेशनचा, कंपाऊंड कंटेनिंग sp3 कार्बन -X बॉन्ड. याचे क्लासिफिकेशन परत खालील पद्धतीने होते. नंबर 1, अल्काइल हलाइड. नंबर 2, अलिलिक हलाइड. नंबर 3, बेन्झिलिक हलाइड. आता अल्काइल हलाइड यांचे फर्दर क्लासिफिकेशन या पद्धतीने होते. A, प्रायमरी अल्काइल हलाइड. B, सेकंडरी अल्काइल हलाइड. C, टर्शरी अल्काइल हलाइड. याचाच अर्थ कंपाऊंड कंटेनिंग sp3 कार्बन -X बॉन्ड याचं क्लासिफिकेशन पहिल्यांदा आहे अल्काइल हलाइड, आणि अल्काइल हलाइड आर फर्दर क्लासिफाईड इनटू 3 सबटाइप्स. इट इज प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. आता आपण बघूया प्रायमरी अल्काइल हलाइड. जेव्हा हॅलोजन ॲटम डायरेक्टली प्रायमरी कार्बनला जोडलेला असतो त्याला प्रायमरी अल्काइल हलाइड म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथाइल हलाइड. सेकंडरी अल्काइल हलाइड जेव्हा हॅलोजन ॲटम हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो त्याला सेकंडरी अल्काइल हलाइड म्हणतात. फॉर एक्झाम्पल सेकंडरी प्रोपाइल हलाइड, यालाच दुसरं नाव आहे 2-हॅलोप्रोपेन. तिसरा प्रकार टर्शरी अल्काइल हलाइड. याच्यामध्ये हॅलोजन ॲटम हा टर्शरी कार्बनला जोडलेला असतो. फॉर एक्झाम्पल टर्शरी ब्युटाइल हलाइड. इन दिस X may be any halide, chloride, bromide or iodide. Compound containing sp3 कार्बन -X बॉन्ड यातील दुसरा टाईप आता आपण बघूया. पहिला टाईप होता अल्काइल हलाइड, आता दुसरा टाईप आहे ॲलिलिक हलाइड. इन ॲलिलिक हलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 hybridized carbon next to कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजेच हॅलोजन ॲटम अशा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला जोडलेला असतो की जो पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्डला जोडलेला असतो. फॉर एक्झाम्पल अलिल हलाइड. CH2 डबल बॉन्ड CH -CH2X. विद्यार्थ्यांनो, कंपाऊंड कंटेनिंग sp3 कार्बन -X यातील तिसरा टाईप आता आहे बेन्झिलिक हलाइड. इन बेन्झिलिक हलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम नेक्स्ट टू ॲन ॲरोमॅटिक रिंग. म्हणजेच हॅलोजन ॲटम अशा sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला जोडलेला असतो की जो पुढे ॲरोमॅटिक रिंग म्हणजेच बेन्झिन किंवा त्याच्यासारख्या रिंगला जोडलेला असतो.
फॉर एक्झाम्पल बेन्झाईल हॅलाइड. बेन्झाईल हॅलाइडमध्ये ॲरोमॅटिक रिंग बेन्झीन रिंगला CH2 ग्रुप जोडलेला असतो आणि CH2ला हॅलोजन ॲटम जोडलेला असतो. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचा दुसरा प्रकार कंपाऊंड कंटेनिंग sp2 कार्बन डॅश X बॉन्ड. यात परत 2 प्रकार आहेत. A. विनिलिक हॅलाइड्स, यालाच आपण हॅलो अल्किन म्हणतो. B. अरिल हॅलाइड्स, यालाच आपण हॅलो अरिन्स म्हणतो. पहिला टाईप बघू. A. विनिलिक हॅलाइड्स म्हणजेच हॅलो अल्किन. In this, halogen atom is bonded to sp2 hybridized carbon atom of कार्बन-कार्बन डबल बॉन्ड. म्हणजेच यात हॅलोजन ॲटम कार्बन-कार्बन डबल बॉन्डला जोडलेला असतो. फॉर एक्झाम्पल विनिल हॅलाइड CH2 डबल बॉन्ड CH डॅश X. B. अरिल हॅलाइड, यालाच हॅलो अरिनही म्हणतात. In this, halogen atom is bonded to sp2 hybridized carbon atom of aromatic ring. यात हॅलोजन ॲटम डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंग बेन्झीन यांना जोडलेला असतो. फॉर एक्झाम्पल हॅलो बेन्झीन आणि दुसरं एक्झाम्पल आहे हॅलो टोल्युइन. आता आपण तिसरा प्रकार बघूया. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा तिसरा प्रकार कंपाऊंड कंटेनिंग sp कार्बन डॅश X बॉन्ड. यात एकच टाईप आहे, तो आता आपण अभ्यासू. यालाच हॅलो अल्काईन असेही म्हणतात. यात हॅलोजन ॲटम डायरेक्टली कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला जोडलेला असतो, जो कार्बन sp हायब्रिडाइज असतो. फॉर एक्झाम्पल CH ट्रिपल बॉन्ड C डॅश X, हॅलो इथाईन. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यातील सर्व डेफिनेशन्स विद्यार्थ्यांनी समजून घेऊन पाठ कराव्यात. या HSC बोर्ड परीक्षेमध्ये 1 मार्कांना विचारल्या जातात. नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. नॉमेनक्लेचरच्या 2 पद्धती आहे, कॉमन सिस्टीम आणि दुसरी आहे IUPAC. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, IUPAC म्हणजे काय? तर IUPAC म्हणजे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. आपण IUPAC आणि कॉमन सिस्टीम या दोघांचेही रूल्स 11वीमध्ये अभ्यासलेले आहे. हेच रूल आता आपण आठवून बघूया. कॉमन सिस्टीमचे रूल्स प्रथमतः बघूया. नंबर 1, यात हॅलो अल्केनचे कोणकोणते रूल आहेत ते आठवूया. नंबर 1, नेम ऑफ अल्काइल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड हलाइड. अल्काइल ग्रुपच्या नावानंतर हलाइड शब्द जोडावा. मग तो क्लोराईड, ब्रोमाइड किंवा आयोडाईड असू देत. रूल नंबर 2, यूज प्रेफिक्सेस एन, आयसो, निओ, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, विनिल, अलील, बेन्झील. प्रेफिक्सेस म्हणजे कुठल्याही शब्दाच्या अगोदर लावावयाचा प्रत्यय. आता आपण हॅलो अरिनचे रूल्स आहे ते बघूया. नंबर 1, अरिल हलाइड नेम्ड ॲज हॅलो अरिन्स इन कॉमन नेम ॲज वेल ॲज IUPAC सिस्टीम. कॉमन नेम आणि IUPAC सिस्टीममध्ये हॅलो अरिन्सला हॅलो अरिन्सच म्हणतात. रूल नंबर 2, जर अरिन्सचे डायहॅलो डेरिव्हेटिव्ज असतील तर ऑर्थो, पॅरा, मेटा हे प्रेफिक्सेस वापरतात. लेट अस स्टडी रूल्स फॉर IUPAC सिस्टीम. आता आपण IUPAC सिस्टीममध्ये कोणकोणते रूल्स वापरतात अभ्यासूया. नंबर 1, हॅलो अल्केनसाठी पहिला रूल, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन
of carbon atom containing functional group halogen. हॅलोजन हा फंक्शनल ग्रुप असलेली सर्वात लांब अशी चेन सिलेक्ट करा. दुसरा रूल, स्टार्ट नंबरिंग फ्रॉम दॅट एंड वेअर द फंक्शनल ग्रुप हॅलोजन इज नियरेस्ट. लांब साखळीच्या अशा टोकापासून नंबर द्यावया सुरुवात करा की ज्या टोकाशी हॅलोजन ॲटम जवळ असेल. रूल नंबर 3, indicate position of substituent and halogen atom by proper number. हॅलोजन ॲटमची व सबस्टिट्युएंटची जागा ते ज्या कार्बनला जोडलेले आहे त्यांच्या नंबरप्रमाणे दर्शवा. चौथा रूल, कंपाऊंड्स आर नेम्ड ॲज हॅलोअल्केन, जसे क्लोरोअल्केन, ब्रोमोअल्केन, आयोडोअल्केन अशी त्यांना पॅरेंट नेम्स द्यावी. त्याचप्रमाणे पाचवा रूल, जर एकापेक्षा जास्त सबस्टिट्युएंट्स असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर यूज करावी. नाव नेक्स्ट, आता हॅलो अरिन्स असतील तर कुठले रूल्स वापरावे? तर रूल नंबर 5, हॅलो अरिन्समध्ये नावे हॅलो अरिन्स म्हणजेच क्लोरोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन या पद्धतीने द्यावी. 6वा रूल, जर डायहॅलोजन अरिन्स असतील तर 1, 2, 1, 3, 1, 4 असे नंबर्स वापरावे किंवा द्यावे. काही कंपाऊंडची IUPAC व कॉमन नेम टेबलमध्ये दिलेली आहेत, ती आता आपण अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर एक टेबल दिलेला आहे. त्यात पहिला कॉलम आहे कंपाऊंडचे स्ट्रक्चर, दुसरा कॉलम आहे कॉमन नेम, तिसरा कॉलम आहे IUPAC. आता पहिला कंपाऊंड घेऊया, CH2Cl2. हा डायहॅलोजन आहे, त्याचं कॉमन नेम मिथिलीन क्लोराईड, तर IUPAC डायक्लोरोमिथेन. दुसरा कंपाऊंड आहे CH3CH2Br, कॉमन नेम इथाइल ब्रोमाइड, IUPAC ब्रोमोइथेन. तिसरा कंपाऊंड CH3CHCl-CH3, कॉमन नेम आयसोप्रोपाइल क्लोराइड, तर IUPAC 2-क्लोरोप्रोपेन. चौथा कंपाऊंड CH3CH CH3-CH2Br. या कंपाऊंडमध्ये आयसोब्युटाइल ग्रुपला ब्रोमाइड ग्रुप जोडलेला आहे, म्हणून कॉमन नेम आयसोब्युटाइल ब्रोमाइड, तर IUPAC 1-ब्रोमो-2-मिथाइल प्रोपेन. येथे 1-ब्रोमो अगोदर लिहिलेला आहे, 2-मिथाइल नंतर, बिकॉज अल्फाबेटिकल ऑर्डर इज यूज्ड, कारण अल्फाबेट्समध्ये B अगोदर येतो आणि नंतर M. पाचवा कंपाऊंड आहे CH3-3-CBr, कॉमन नेम टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, तर IUPAC 2-ब्रोमो-2-मिथाइल प्रोपेन. येथे सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डर यूज केलेली आहे, सो ब्रोमोज B कम्स फर्स्ट दॅन मिथाइल्स M. सहावा कंपाऊंड आहे CH3-CH2-CH2-Cl, कॉमन नेम आहे निओपेंटाइल ब्रोमाइड, तर IUPAC नेम आहे 1-क्लोरो-2,2-डायमिथाइल प्रोपेन. इथे सुद्धा क्लोरोचा C अगोदर येतो, नंतर मिथाइलचा M. अल्फाबेटिकल ऑर्डर यूज केलेली आहे. सातवा कंपाऊंड CH2-CH-Cl, कॉमन नेम आहे विनिल क्लोराईड. या कंपाऊंडचं नाव क्लासिफिकेशन घेताना आपण अभ्यासलेलं आहे. IUPAC नेम 1-क्लोरोइथीन. आठवा कंपाऊंड CH2-CH-CH2Br, कॉमन नेम आहे अलील ब्रोमाइड. IUPAC नेम आहे 3-ब्रोमोप्रोपीन. नववा कंपाऊंड CH-CCl, कॉमन नेम क्लोरोॲसिटिलीन.
IUPAC क्लोरोइथाईन. 10वा कंपाऊंड आहे बेन्झिन ग्रुपला CH2I सबस्टिट्यूएंट जोडलेला आहे. कॉमन नेम बेन्झाईल आयोडाईड, IUPAC आयोडोफिनिल मिथेन. 11वा कंपाऊंड बेन्झिन रिंगला एक आयोडाईड ग्रुप आणि एक CH3 ग्रुप जोडलेला आहे. कॉमन नेम आहे पॅरा आयोडोटोल्विन. जेव्हा बेन्झिन रिंगला CH3 ग्रुप जोडलेला असतो तेव्हा त्या कंपाऊंडला टोल्विन म्हणतात, हे माहिती आहे. म्हणून IUPAC नेम 4 आयोडोटोल्विन. 12वा कंपाऊंड बेन्झिन रिंगला 1 आणि 3 पोझिशनला 2 हॅलोजन ॲटम्स म्हणजेच क्लोराईड ॲटम्स लावलेले आहेत, जोडलेले आहेत. सो कॉमन नेम इज M. M is meta dichlorobenzene. IUPAC name 1,3-dichlorobenzene. येथे नॉमेनक्लेचर हा भाग कंप्लीट झालेला आहे. यावर बोर्ड परीक्षेमध्ये 1 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो. प्रश्न विचारताना एक तर स्ट्रक्चर देऊन IUPAC नाव विचारलं जातं किंवा IUPAC नाव देऊन स्ट्रक्चर काढायला सांगतात. In the second lecture, we will see the preparation of alkyl halides. Thank you.